ब्लॉग स्टार्ट करायच्या सर्वात अगोदर सर्वांना मनापासून माफी मागतो, कारण हा ब्लॉग आहे पेरणीच्या दुसऱ्या दिवसाचा आणि टाकून राहिलो मी. पण जाऊ द्या, तेवढं ऍडजस्ट करून घ्यायचं. आतापर्यंत थेंब थेंब पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही काल पेरणी तर केली, पण आज नाही का खतरनाक ऊन होता बाहेर. आणि असंच ऊन जर 2-3 दिवस राहिले ना, तर मग आपल्याला नाही का परत पेरणी करावं लागणार. टाइमपास होत नव्हतं, त्याच्यामुळे घरामध्ये टीव्ही पाहायला तर गेलो होतो, पण लाईनच गेली होती. वरून आमच्या फोन मधली चार्जिंग पण संपली होती. टाइमपास करायला आम्हाला काहीच पर्याय नव्हता, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचलो दुकानावर. कारण 2026 मध्ये पण एक असा एक गेम आहे की जे विदाऊट लाईनचा आणि विदाऊट चार्जिंगचा चालतो, आणि तेच खेळायला आम्ही आलो होतो दुकानावर. आणि याला आमच्याकडे कॅरम म्हणतात, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. आणि मग 1-2 तास ते खेळल्यानंतर आम्हाला लागली होती खतरनाक पैकी भूक, त्याच्यामुळे आम्ही आलो घरी. निवांतपैकी जस्ट जेवलोच होतो, तेवढ्यात आईने सांगितले की हे घे चहा. आणि मी नाही का जेवायला नाही म्हणू शकतो, पण चहाला कधीच नाही. आणि आज घरच्यांनी मला चहा तर दिला, पण त्यासोबत ऑर्डर पण दिला. आणि ते ऑर्डर होतं पाणी आणायचं. कालच मी आपल्या ब्लॅक क्यूनला आंघोळ घातली होती, त्याच्यामुळे आपली ब्लॅक क्यून थोडीशी आज जास्तच खुश दिसत होती. पण तिला मी बोललो की म्हटलं आपल्या आयुष्यात नाही का आराम कमी आणि संघर्ष जास्त आलाय, चल म्हटलं त्याच्यामुळे आपण पाणी आणू. एक पाण्याची कॅन आणून दिल्यानंतर मी आलो टीव्ही पाहायला. आणि मग दुपारच्या 3 वाजता नाही का आभाळ पण आला होता. आणि हे पाऊस आमच्यासाठी साधा पाऊस नव्हता, तर आनंदाचा पाऊस होता. आणि आमचाच नाही तर प्रत्येक शेतकरीचा. बरं, हे सगळं जाऊ दे, आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करून टाकू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.